नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर अनुदानित विना अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचा जी.आर. कालच्या घडीला निर्गमित झालेला आहे। याबद्दल संपूर्ण सविस्तर असा जी.आर. काय आहे ते जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण असा जी.आर. काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, अनुदानित किंवा विना अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत दिनांक आहे 25/8/2025। बघा, रिगार्डिंग सेक्शन ऑफ पेज्ड ग्रँट टू टीचर नॉन टीचिंग स्टाफ वर्किंग ऑन सबसिडीज्ड बेसिक जी.आर. इशूड ऑन 25/8/2025। राज्यातील अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत शालेय शिक्षण विभागामार्फत 25 ऑगस्ट 2025 मार्फत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहेत की राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत आहे। बघा, 20% टप्पा अनुदान दिनांक 6/2/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषाची पूर्तता करणाऱ्या राज्यातील 202 प्राथमिक शाळा आणि 1549 वर्ग तुकड्या व त्यावरील 2728 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, 272 माध्यमिक शाळा आणि 1104 वर्ग तुकड्या व त्यावरील 5254 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी तसेच 1705 उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, 1530 वर्ग तुकड्या या अतिरिक्त शाखा व त्यावरील 7877 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यास 20% टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता या ठिकाणी देण्यात येत आहे। बघा, 40% टप्पा अनुदान दिनांक 6/2/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषाची पूर्तता करणाऱ्या राज्यातील 212 प्राथमिक शाळा, 738 वर्ग तुकड्या व त्यावरील 2038 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, 224 माध्यमिक शाळा, 310 वर्ग तुकड्या व त्यावरील 2866 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, 1435 उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, 1513 वर्ग तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील 9055 या ठिकाणी शिक्षक, एकूण शिक्षकेतर कर्मचारी यांना 20% अनुदान वरून 40% टप्पा अनुदान मंजूर करण्यास मान्यता या ठिकाणी मंजुरी देण्यात येत आहे। त्यानंतर 60% टप्पा अनुदान दिनांक 6/2/2023 रोजीच्या शासन निर्णयातील निकषाची पूर्तता करणाऱ्या राज्यातील 406 प्राथमिक शाळा, 1226 वर्ग तुकड्या व त्यावरील 3836 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, 1488 माध्यमिक शाळा, 966 वर्ग तुकड्या व त्यावरील 15,908 शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना 40% या ठिकाणी टप्पा अनुदान वरून 60% टप्पा अनुदान वाढवण्यास मंजुरी देण्यात येत आहे। बघा, या ठिकाणी तुमच्या समोर जी.आर. आहे। राज्यातील खाजगी विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबत महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग दिनांक आहे 25 ऑगस्ट 2025। बघा, एकूणच प्रस्तावना काय सांगतोय, कायम विना अनुदान तत्वावर मान्यता दिलेल्या व कायम शब्द वगळलेल्या या इंग्रजी माध्यमाव्यतिरिक्त राज्यातील शासन मान्य खाजगी शाळांना अनुदान देण्याबाबतचे धोरण प्राथमिक व माध्यमिक शाळांबाबत संदर्भ क्रमांक 2 व 3 येथील या शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत। तर उच्च माध्यमिक शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालय यांच्यासोबत संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये निश्चित करण्यात आले आहेत। अनुदानाच्या या उक्त धोरणाच्या अनुषंगाने निकषाची पूर्तता करणाऱ्या व अनुदानासाठी पात्र ठरलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, वि तुकड्या, अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना संदर्भ क्रमांक 6 व 7 नुसार 20% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहेत।
तसेच माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 14 ऑक्टोबर 2020 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार अनुदान पात्र शाळांची शासन स्तरावर तपासणी करून संदर्भ क्रमांक 17 ते 22 येथील शासन निर्णयान्वये यापूर्वी 20% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, तुकड्या आणि अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव 20% आणि 40% तसेच अनुदानासाठी पात्र असलेल्या परंतु शासन स्तरावरून अनुदानासाठी पात्र घोषित न केलेल्या या शाळांना 20% अनुदान मंजूर करण्यात आलेले आहे। तसेच माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 13 डिसेंबर 2022 रोजीच्या बैठकीतील या निर्णयानुसार संदर्भ क्रमांक 23 येथील शासन निर्णयान्वये यापूर्वी अनुक्रमे 20% व वाढीव 20% आणि 40% अनुदान घेत असलेल्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, कमवी, तुकड्या आणि अतिरिक्त शाखा व त्यावरील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना वाढीव 20% अनुक्रमे 40% व 60% अनुदान मंजूर करण्यात आलेला आहे। तसेच कायम शब्द या ठिकाणी वगळलेल्या कायम विना अनुदानित शाळांना इंग्रजी माध्यम वगळून अनुदान देण्याबाबत संदर्भ क्रमांक 24 येथील दिनांक 14 ऑक्टोबर 2024च्या या शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आलेला आहे। मंत्रिमंडळाच्या दिनांक 17 जुलै 2025च्या बैठकीत अनुदान टप्पावाढ करण्यासंदर्भात यापूर्वी निर्गमित करण्यात आलेला शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच शासन निर्णय दिनांक 6/2/2023 अन्वये सध्या टप्पा अनुदान घेत असलेल्या शासन मान्य खाजगी अंशतः अनुदानित शाळांना 20% अनुदानाचा वाढीव टप्पा निधीसह मंजूर करणे आणि दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या या प्रस्तावापैकी विहित मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे। तिसरा आहे शासन निर्णयातील निकषाची पूर्तता न झाल्याने अनुदानासाठी अपात्र ठरलेल्या शाळांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा किंवा विवक्षित शाळा म्हणून मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे। माननीय मंत्रिमंडळाच्या दिनांक 17 जुलै 2025 रोजीच्या बैठकीतील निर्णयानुसार यापूर्वीचा शासन निर्णय दिनांक 14 ऑक्टोबर 2024 अधिक्रमित करून राज्यातील खाजगी आणि विना अनुदानित व अंशतः अनुदानित शाळा व तुकड्या व त्यावरील कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार खालील प्रमाणे या ठिकाणी शासन निर्णय देखील निर्गमित करण्यात आलेला आहे। पाहू शकता शासनाचा या ठिकाणी हा जो निर्णय आहे सध्या 20% टप्पा अनुदान घेत असलेल्यांना कशा पद्धतीने वाढीव निधीसह मंजूर झालेला आहे। एकूणच अशा पद्धतीचा हा GR आहे। पाहू शकता एकूणच हा जो दिनांक 11/11/2022 नंतर प्राप्त झालेल्या या प्रस्तावापैकी विहित मूल्यांकनानुसार अनुदानासाठी पात्र ठरलेल्या तथापि शासन स्तरावर अधोरेखित असलेल्या खालील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक या शाळांना 20% अनुदानासाठी पात्र करून अनुदान मंजूर करणे। स्तर पाहू शकता प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक एकूण अधोरेखित पात्र शाळा 81, 231 एकूण अघोषित तुकड्या आणि शाखा आहेत 795, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहेत 2714। बघा अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। एकूणच या ठिकाणी अनुदानित किंवा विना अनुदानित तत्वावर कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना टप्पा अनुदान मंजूर करण्याबाबतचा हा कालच्या घडीचा महत्त्वपूर्ण असा GR काय आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर असा GR या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमचे अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।